हे ड्रिंक बघूनच किती कलरफुल वाटतंय ना. बनवायला पण सोपं आहे. मुलं तर बघूनच खुश होऊन जातील. ही थंडाई बनवण्यासाठी मी 1 वाटी काजू बदाम घेतले आणि तेवढ्याच प्रमाणात कस्टर्ड पावडर घेतली. आता याला मिक्सर जारमध्ये एकत्र करून बारीक वाटून घ्यायचं. मी आता 1.5 लिटर दूध घेतले आहे आणि त्यातील 1 कप दूध हे साईडला काढून घेणार आहे. आता ह्या दुधामध्ये तयार केलेली 3-4 चमचे पावडर टाकून घ्यायची. ही पावडर थंड दुधामध्येच टाकायची आहे. गरम दुधात टाकली तर त्याच्या गुठळ्या तयार होतील. ही पावडर आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि दुधाला उकळी आली की त्यामध्ये 1 कप एवढी साखर टाकून घ्यायची. साखर दुधामध्ये पूर्ण विरघळल्यानंतर आपण बाजूला काढून ठेवलेले दूध टाकून घ्यायचे व मीडियम ते लो फ्लेमवर 5 ते 6 मिनिटे दूध हळूहळू फिरवत राहायचे. त्यामुळे दूध खाली लागणार नाही. दूध थोडे पातळ वाटत आहे म्हणून मी परत 1 चमचा कॉर्नफ्लोअर थोडे दुधामध्ये मिक्स करून दुधात टाकला आणि आता बघू शकता तुम्ही कसं थिक कन्सिस्टन्सी आलेली आहे. हे दूध नॉर्मल टेम्परेचरवर आले की 2-3 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे. आता जेली बनवण्यासाठी जेली पावडर घेतली आहे. मी इथे स्ट्रॉबेरी फ्लेवर आणि ब्लॅकबेरी फ्लेवर घेतलेला आहे. ही जेली पावडर मार्केटमध्ये सहज उपलब्ध होते किंवा ऑनलाईनही भेटते. मी ही ऑनलाईन ऑर्डर केली होती. जेली बनवण्याची पद्धत खूप सोपी आहे. एका पॅकेटमध्ये 2 पाऊच येतात. हे दोन्ही एकत्र करायचे आणि 500 ml पाणी घ्यायचं. मी इथे अर्धीच जेली पावडर घेतली आहे त्यामुळे मी 250 ml पाणी वापरणार आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर ही पावडर पाण्यामध्ये टाकायची आणि कंटिन्यू फिरवत राहायचे. जोपर्यंत साखर पूर्णपणे डिझॉल्व्ह होत नाही तोपर्यंत फिरवत राहायचे. साखर पूर्णपणे विरघळल्यानंतर हे पाणी एका पसरट भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि नॉर्मल टेम्परेचरवर 15 ते 20 मिनिटासाठी थंड होऊ द्यायचे. ह्याला फ्रीजमध्ये ठेवण्याची काही गरज नाही. थंड झालं की आपली जेली तयार. आता मी 2 चमचे एवढा साबुदाणा घेतला. त्याला स्वच्छ धुवून गाळ होईपर्यंत शिजवून घ्यायचा. 2 तास झाल्यानंतर मी फ्रीजमधून दूध बाहेर काढून घेतले. हे परफेक्ट सेट झालेले आहे. आता आपली जेली पण तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित सेट झालेली आहे. आता जेलीचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे. तुम्ही बघू शकता ही जेली किती सहजपणे निघत आहे. लहान मुलांना जेली खायला खूप आवडते त्यामुळे ते हट्ट करत असतील तर तुम्ही नक्की अशी जेली ट्राय करून बघा. अगदी 10 ते 20 मिनिटात तयार होते. आता थंडगार दुधामध्ये ही जेली टाकायची. जेली हलक्या हाताने फिरवून घ्यायची. मग त्यामध्ये शिजवलेला आणि थंड केलेला साबुदाणा टाकायचा. हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचा. व्हिडिओ पूर्ण बघण्याआधी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. आता दुधामध्ये आपल्या आवडीचे ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे आहेत. मी इथे पिस्ता आणि बदाम टाकलेले आहे. आता आपली थंडाई तयार आहे. मुलांच्या परीक्षा चालू आहेत त्यामुळे दुपारी अभ्यास करताना मुलांना ही थंडाई नक्की द्या. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच सोप्या रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.